ज्ञानदीप लावू जगी। करूयाची कथा नामाचा गजर, करूयाची कथा नामाचा गजर। आम्हा संसार काय करी, म्हणू हरीचे दास लेवती भूषणे। कापे तया भेने कळी काळ, आशा भयला जाड नये चिंता। ऐसी तया सत्ता समर्थाची, म्हणू हरीचे दास लेवती भूषणे। कापे तया भेने कळी काळ, तुका म्हणे करो ऐसियाचा संग। तुका म्हणे करो ऐसियाचा संग, जेणे नवे भंग चिंतनाचा। म्हणू हरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने कळी काळ। समचरण सरोजम सांदणीलम बुधाभम, जगरणिहित पाणी मंडन मंडनाना। तरुण तुलसी माला सदय धवदास विठ्ठल चिंतया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस प्रदेशं। विधीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। कर्पूर गौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं। सदा भवं भवानी सहितं नमामि। सेवे लागिला सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणात। अहो स्वामी तुकया देवा, या वरीन करावा अव्यरोदयांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरणतेचे, बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी। आता करूयाची कथा नामाचा गजर। आम्हा संसार काय करी, म्हणू हरीचे दास लेवती भूषणे। कापे तया भेने कळी काळ, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। श्रीमंत संतश्रेष्ठ श्री तुकोबरायांचा अतिशय गोड असा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये श्री तुकोबराय हरिदासाच्या जीवनाचा परिचय करून देतात। विठ्ठल विठ्ठल। श्री तुकोबरायांची भाषा या जगामध्ये प्रत्येक जण कळी काळाला घाबरतो, परंतु हरिदास मात्र कळी काळाला कधी घाबरत नाही, किंबहुना कळी काळच हरिदासाला घाबरतो। तुकोबरांना प्रश्न केला का हो महाराज, सगळं जग कळी काळाला घाबरते, पण तुमचे हरिदास मात्र घाबरत नाही, उलट तो कळी काळ हरिदासाला घाबरतो। अशी तुमचे हरिदास नेमकी कोणती साधना करतात, त्या साधनेचा तुकोबरा या अभंगामध्ये विचार मांडतात। विठ्ठल अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा हा परिहार। आजची ही नैमित्तिक कीर्तन रूपी सेवा, कीर्तन ज्या निमित्तानं आहे, वैकुंठवासी मातोश्री ज्यांना आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे,
एक आदर्श माता, एक सात्विक माता, एक वारकरी माता. त्यांना 1 वर्षापासून आपणा सर्वांना वैकुंठवासी म्हणावं लागते. अशी वैकुंठवासी माता, वैकुंठवासी फुलाबाई शिवराम म्हस्के अर्थात आईंच्या या प्रथम श्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित संपूर्ण म्हस्के परिवार, नातलग आणि संपूर्ण बहुसंख्य वारकरी परिवार, आपल्या सर्वांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये वैकुंठवासी आई साहेबांचं हे आपण प्रथम पुण्यस्मरण संपन्न करतोय. पाहता पाहता या आईला जाऊन 1 वर्ष कसं गेलं, 12 महिने कसे गेले कळलं नाही. जरी आईला जाऊन 1 वर्ष झालं असलं तरी या परिवाराकरता आजही आईच्या आठवणी जशाच्या तशा आहेत. मानवी जीवन जगत असताना आईचं महत्त्व काय असतं मायबाप हे समजून घेण्याकरता या परिवारानं आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आज 1 दिवसाचा एवढा मोठा सोहळा आयोजित केला. खरं तर या परिवाराला धन्यता दिली पाहिजे. का? या परिवारानं आहे तोपर्यंत आपल्या आईची सेवा केली आणि गेल्यावर सुद्धा आईच्या स्मरणात एवढा मोठा सोहळा केला. तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये एक प्रमाण मला दानवे गुरुजी म्हणावं वाटते. धन्य माता पिता, धन्य माता धन्य माता पिता तयाची या श्री तुकोबऱ्यांची भाषे अशी जेव्हा सात्विक संतती पोटी जन्माला येते तेव्हा मात्र तुकोबऱ्यांची भाषे धन्य माता पिता तयाची या महाराजा परिवारानं आईंच्या 2ही मुलं असतील. आदरणीय आमचे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परमार्थिक आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी देश सेवा केली असे आमचे मेजर साहेब दादासाहेबजी शिवराम म्हस्के. दुसरे आमचे परमार्थी जेवलं गायनाचार्य, एक प्रगतशील शेतकरी सुभाष शिवराम म्हस्के. 2ही भाऊ महाराज या मातेची असताना 2ही भावंडांनी अतिशय गोड अशी सेवा केली. मी तर कीर्तनामध्ये सांगेल बघा, आईच्या वृद्ध काळामध्ये, वडिलांच्या वृद्ध काळामध्ये सेवा आईची कशी करावी हे पाहण्याकरता या 2 भावंडांचा आदर्श घेतला पाहिजे. महाराज हे प्रत्येक मुलाला कळत नाही हो. अगदी प्रामाणिकपणे वाक्य बोलेल. या 2ही भावंडांनी, 2ही सुनांनी, आमच्या छाया वहिनी असतील, जयश्री वहिनी असतील, त्यांच्या 3ही कन्या सुरेखाताई, इंदुताई आणि सुनीलताई या तिघींनी, 5 भावंडांनी, 2 सुनांनी, 4ही नातवांनी, अगदी मुलींच्या मुलांनी सुद्धा या मातेची एवढाच सेवा केली. महाराज एवढी सेवा केली. धन्य माता पिता तयाचे हे प्रमाण मी का बोलते मायबाप, एवढी सेवा केली. या 5ही भावंडांना जाणीव होती अरे जेव्हा आपण लहान होतो ना, ही आई बापानं अतिशय कष्टानं आपला संसार उभा केलाय. ही आई बापानं आपल्याला लहानाचं मोठं करण्याकरता फार कष्ट केलंय. प्रसंगी लोकांची कामं केलेत हो. अगदी तेव्हाची परिस्थिती फार सामान्य होती तात्या. पण या माता पित्यानं आमच्या आदरणीय आबा माझ्या समोर बसलेत आणि वैकुंठवासी फुलाई असतील. या 2ही दाम्पत्यांनी 2 मुलांचा, 3 मुलांचा एवढा सोन्याचा संसार आहे. तो संसार उभा करण्याकरता स्वतःला मात्र भाऊ गाडून घेतलंय. मी सांगेल तुम्हाला, सगळे आपण साक्षीदार आहात. तेव्हाचा काळ, त्या दिवशी सहज आबा म्हटले, महाराज जर आषाढ महिना पाऊस पडला तर खायला भेटत नव्हतं हो, मग उसनवाऱ्यानं धान्य आणायचं. तेव्हाचा काळ मायबाप, आताचा काळ बरा आहे. आपलं पुण्य महाराज. पण एक 5 मुलांचा संसार जरा आठवा. आता लाखो रुपये असले तरी 2 मुलांना जगवणं अवघड झाले मायबाप, एवढं सोपं नाही. पण तेव्हाचा काळ, परिस्थिती नसताना या माता पित्यानं 5 लेकरांचा सांभाळ कसा केला असेल. मी सांगितले कीर्तनामध्ये, प्रसंगी ही आईबाप कधी भाऊ उपोषी राहिले असतील हो. स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला असेल, पण माझी 2 सोन्यासारखी लेकरं, 3 सोन्यासारखी मोरी यांना जगवायचे, यांचं पुढं भवितव्य घडवायचे, याच्याकरता स्वतः मात्र जीवन जाळलं मायबाप. ऐका ना, त्याचा परिपाक सगळीच मुलं जाण ठेवत नाहीत.
पण या पाचही भावंडांनी मी त्याचा साक्षीदार आहे, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. अरे जशी आई आपण लहान असताना जशी लेकराला आपल्या आपल्या कडेवरती घेते, हातावरती घेते, तशी या पाचही भावंडांनी या मातेची शेवटच्या काळात सेवा केली. विठ्ठल विठ्ठल. लेकरांनी आईची सेवा केली. या मातेचं भाग्य मी म्हणेल, जरा शब्द उलटा प्रयोग करतो दिलीप महाराज. या मातेचं भाग्य महाराज, मुलं सेवा करतील नवर नाही, या आईच्या नातवांनी सुद्धा तेवढीच सेवा केली बघा. का बरं? ऐका, काय असतं आपलंही काही कर्तव्य असतं बरोबर. या परमपूजनीय श्रीगोंदा तालुक्याचं वैभव किंबहुना नगर जिल्ह्याचं वैभव, आपणा सर्वांचं परमार्थिक अधिष्ठान प्रेममूर्ती भागवताचार्य श्री गुरु परमपूजनीय भूषणजी महाराजांचं आगमन झाले. मी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. बाबांच्या समोर एक वाक्य बोलतो बघा. निश्चित अलीकडल्या काळामध्ये तात्या सगळी माणसं म्हणतात की पोरं बिघडली, पोरं बिघडली, पण माझा या वाक्याला जरासा विरोध आहे. काय असतं, पोरं बिघडली म्हणण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे म्हातारे धोरणात चालतात, बरोबर ना महाराज. ज्या घरात परमार्थिक वसा आणि वारसा आहे, ज्या घरामध्ये वयस्कर माणसंच मंदिराची वाट धरतात ना, त्यांच्या करंगोळीला धरून मुलं सुद्धा मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही. आपण जर एकदा मारुतीचं मंदिर सोडल्यावर परत मंदिरातच जात नाही. लग्नाच्या वेळेस कसे महाराज मागली पुढे संस्कारित होईल, पण या मातेने या परिवाराला संस्कार दिले महाराज, संस्कार रूपी शिदोरी दिली, त्याचा परिपाक. निश्चित या मातेला शेवटच्या काळामध्ये श्री तुकोबारायांच्या चरणाची आठवण झाली. मी शेवटच्या क्षणी हजर होतो. ते मातेला म्हणलं, आई साहेब तुमची काय इच्छा आहे का? ती माता म्हणली, एवढ्या माझ्या मुलांनी, मुलींनी, नातवांनी, सुनांनी सेवा केली, आता काही राहिलं नाही. एकच वाक्य बोलली, शेवटचा दिवस
शेवटचा देश गोड व्हावा. आदरणीय संपत महाराज तुम्हाला विनंती, हे सगळे आज तुमचं ऐकायला आलेत, माझं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांच्याच भाग्यामध्ये हे प्रमाण आवडत नाही किंवा येत नाही. शेवटचा देश गोड व्हावा हे माता म्हणते. महाराज परिवारानं एवढं प्रेम दिलं, एवढी सेवा केली. आता काही नाही, चंडेश्वर महाराजांना भगवंताला विनंती, शेवटचा देश गोड व्हावा. ह्या मात्यानं अगदी नामचिंतन करत करत आपला देह ठेवला. अशी माता 1 वर्षापूर्वी गेल्यामुळे 2ही मुलं 3ही मुली, संपूर्ण मस्की परिवार, दीर नाती नातवंड, संपूर्ण पुतणी, फार मोठा परिवार मातेच्या पक्षात आहे. सर्वांना दुःख होणं साहजिक आहे, परंतु नियती पुढे कोणाचं काही चालत नाही. उपजली या पिंडा मरण सांगाते. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरण ठरलं. या नयन 1 वर्षापूर्वी या मातेला जावं लागलं. माता गेल्यावर सुद्धा या परिवारानं आहे तोपर्यंत सेवा केली. नवल नाही, गेल्यावर सुद्धा हा परिवार मातेचं स्मरण करतोय. बघा, जगामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे असतानाही सेवा करत नाही आणि गेल्यावरही स्मरण करत नाही. दुसरा वर्ग आहे असताना सेवा करतोय पण गेल्यावरती स्मरण करत नाही. वर्ग तिसरा आहे असताना सेवा करत नाही पण गेल्यावरती स्मरण करतोय. आणि वर्ग चौथा आहे असताना सेवाही करतोय आणि गेल्यावर स्मरणाचा सोहळा सुद्धा करतोय. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये पहिला वर्ग आहे असताना सेवाही करत नाही आणि गेल्यावर ते आपला मात्या पित्याचं स्मरणही करत नाही. महाराज अशांचं म्हणजे श्री तुकोबऱ्यांची भाषा, अरे मूर्खा, असताना शहाण्या माणसानं सेवा करावी, गेल्यावरती स्मरण करावं. एक वर्ग पहिला वर्ग आहे असताना सेवा करत नाही, गेल्यावरती स्मरण करत नाही. अशा वर्गाच्या बाबतीत म्हणजे श्री तुकोबऱ्यांची भाषा, बाबा जर असताना सेवा केली नाही, गेल्यावरती स्मरण केलं नाही, मग मात्र पितर त्याच्या नावानं करा करा दात खातात. पितर वंशी दुराचारी पुत्र झाला श्री तुकोबराय म्हणतात. मग मात्र त्याचे पितर दात खातात. जेव्हा संसारामध्ये नाना प्रकारच्या अडचणी येतात, मग अशी माणसं श्री ब्राह्मण का करतात, काका सगळं ऐश्वर आहे हो, सगळं घरामध्ये भरपूर आहे, पण घरात सुख लागत नाही. मग काकांचं ठरलेलं वाक्य असतं. कोणतं? काकांना विचारूनच सांगतो कोणतं वाक्य. मग काका म्हणतात, तुम्हाला पितृदोष आहे, तुम्ही डायरेक्ट नाशिकला जा, त्र्यंबकेश्वरला जा आणि काय करा, सोन्याचा नाग वाहा, नारायण नाग बली करा. माझं काय म्हणणं आहे, नंतर सोन्याचा नाग वाहण्यापेक्षा श्राद्धात जर कीर्तन करायला दिलं तर काय अडचण आहे. साधं बोलतोय मी, अगदी बरोबर का नाही. नंतर नारायण नागबली करण्याकरता पितृदोष घेण्याकरता आहे तोपर्यंत सेवा करा गड्या. पहिला वर्ग आहे असतानाही सेवा करत नाही, गेल्यावरती स्मरण करत नाही. वर्ग दुसरा असताना सेवा करतोय पण गेल्यावरती स्मरण करत नाही. वर्ग तिसरा आहे असताना स्मरण करत नाही पण गेल्यावरती त्यांचं श्राद्ध करतो. आणि वर्ग चौथा आहे हा जाणता वर्ग आहे, असतानाही सेवा करतो आणि गेल्यावरतीही स्मरण करतो. का सेवा करायची? एकच वाक्य बोलून अभंगामध्ये येतो. श्री ज्ञानोबरांनी याच्याकरता 1 ओवी खर्च केली. बघा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, अरे ज्या आई बापानं आपल्याला देह दिला आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. ज्ञानोबरांना प्रश्न केला, माऊली तुम्ही आपल्या आई वडिलांची माता पित्याची सेवा करा म्हणता, पण नेमकी सेवा का करायची, असं काय त्यांच्या चरणाजवळ महत्व आहे? तेव्हा श्री ज्ञानोबरांची भाषा ऐका. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पिता तया सेवेशी शिर शरीरे लोन की दे. अरे आई वडिलांची असताना सेवा करा. का? जगातली सगळ्या प्रकारची तीर्थ आई वडिलांच्या चरणाजवळ आहेत. किती सेवा करा. तया सेवेशी किर शरीरे
लोण की जे असताना सेवा करा. हा संपूर्ण जाणता मस्की परिवार आहे महाराज. असताना या परिवारानं आपल्या आईची फार गोड सेवा केली. वृद्धाप काळामध्ये महाराज एवढी सेवा केली. अगदी ज्ञानोबऱ्यांची भाषा आहे, किर शरीरे लोण की जे अगदी शेवटच्या काळापर्यंत जेव्हा आईला शेवटचा त्रास झाला पॅरडी असा महाराज, आईची इच्छा नव्हती, पण बघा ना मुलांचं प्रेम. ज्या आईनं आम्हाला तळ हाताचा पाळणा करून सांभाळलं, अरे ज्या आईनं अगदी शेतीमध्ये स्वतःला गाडून सांभाळलं महाराज, ती आई म्हणायचे नाका नेव मला कर्नाटकला, माझा उपयोग नाही, माझं आयुष्य संपलंय. पण मुलांनी मुलींनी नातवांनी आग्रह धरला महाराज. अशी ही परिस्थिती असताना तात्या अगदी कर्नाटक निपणेपर्यंत हातावरती घेऊन गेले. होईल लेकरं, आपली आई जगावी. आता कुठे आनंदाचे 4 दिवस आले, आईनं पाहावं याच्याकरता या परिवारानं सेवा केली महाराज. पण तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा, आयुष्य संपलं. 1 वर्षापूर्वी या मातेला जावं लागलं. या मातेच्या पश्चात या परिवारानं प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध संपन्न केलं. पाहता पाहता 12 महिने झाले. आज श्राद्धाचा दिवस महाराज आहे तोपर्यंत सेवा केली आणि गेल्यावर सुद्धा हा परिवार या मातेचं स्मरण करतोय. निश्चित हा परिवार ही धन्यतेला प्राप्त आहे महाराज. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढ्या मोठ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं महाराज. कीर्तन सेवेच्या निमित्तानं बघा इथं एक होणी बळी रे. खरं तर कीर्तन सेवेकरता यातलं एक रत्न भेटणं अवघड असतं, बोलावणं अवघड असतं. पण आज कीर्तन सेवेकरता ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, किंबहुना आपल्या नगर जिल्ह्याची गाणं कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, संगीत रत्न वारकरी रत्न परमपूजनीय संपतजी महाराज दानवे गुरुजी. एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा महाराजांकरता. अगदी महाराज दूरवरचा प्रवास करून आदरणीय आमच्या या मस्की परिवाराच्या प्रेमाकरता इथं हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. दुसरे आमचे परमार्थी जिवलग गाणं कोकिळा ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरी महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक युवा कीर्तनकार दिलीपजी महाराज मुळे महाराज स्वतः आपल्या सर्व शिष्यांसह हजर आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. नांदेड जिल्ह्याचं वैभव गाणं कोकिळा अगदी त्यांच्या कोथाकडेच पाहत राहावं वाटतंय. असे आपणा सर्वांचं प्रेमाचं स्थान माऊली महाराज भंडारे परमपूजनीय गुरुवर्य भजन सम्राट आदिनाथजी सटले गुरुजी यांचे पट्ट शिष्य अगदी नांदेडहून प्रवास करतात, पण त्यांनाही धन्यवाद. आपल्या श्रीगोंदा तालुक्याचं वैभव आपणा सर्वांचं आदराचं स्थान, ज्यांच्याकडे हजारो विद्यार्थी आज संगीताचं शिक्षण घेत आहेत, परमपूजनीय गाणं कोकिळा आदिनाथजी बनकर गुरुजी, गुरुजींनाही मनापासून धन्यवाद. बीड जिल्ह्याचं दुसरं गायनातलं वैभव हरिभक्त पारायण गायनाचार्य माऊली महाराज गवळी, त्यांनाही मनापासून धन्यवाद. मृदंग महामृ मृदंगाचं एक मोठं नाव, ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, अगदी ज्यांचा पाखवाज ऐकत राहावं असं वाटतं संपत महाराज. त्यांचा पाखवाज ऐकून बसलेला समाज डोलेल नवल नाही, त्यांचा पाखवाज ऐकून गायक डोलतील नवल नाही, ज्यांचा पाखवाज ऐकून कीर्तनकार डोलतील नवल नाही, ज्यांचा पाखवाज ऐकून विटेवरचा पांडुरंग डोलतो असे आमचे केदारजी महाराज नरवडे, महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आज विशेष करून हार्मोनियमच्या साथी करता आपल्या श्रीगोंद्याचं वैभव, एक संप्रदायातलं फार जुनं व्यक्तिमत्व, ज्यांनी मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना गायनांना साथ दिली, आदरणीय आमचे पारमार्थिक मार्गदर्शक गुलाबभाई तांबोळी स्वतः हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. सर्वांच्या शेवटी सध्या सोनी TV मराठीवरती ज्यांच्या नावाचा महाराष्ट्रभर नावलेखक आहे, अगदी कमी वयामध्ये ज्यांनी कीर्तन परंपरेमध्ये क्रांती केली, महाराजांनी महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार कोण याच्यामध्ये ज्यांनी अव्वल स्थान मिळवलं, आपल्या सर्वांचं आदरस्थान आदरणीय वैष्णवजी महाराज साबळे नाशिककर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सर्व चांडेश्वर महाराज भजन मंडळ, सर्व आमचं शिरापूरचं भजन मंडळ, आमचं आनंदवाडीचं भजनी मंडळ, अतिशय गोड असे चोपदार, असं वाटतं सेल्फी काढून टेथच ठेवा का काय. आमचे राजारामजी महाराज काळे असतील, आमचे रायचंदजी महाराज मस्की गोडविन करी, सर्व शिक्षण संस्था, अतिशय सुंदर ज्यांचे साऊंड सिस्टम, आपल्या भागातलं पारमार्थिक वैभव फुटाणे साऊंड सर्व्हिस दादासाहेब फुटाणे, त्यांनाही धन्यवाद. आपला हा आजचा कार्यक्रम महाराष्ट्रभर ज्यांच्या माध्यमातून जात आहे, एक महाराष्ट्रातलं नावाजलेलं यूट्यूब चॅनल युवा कीर्तनकार हरिभक्ती पारायण सुरेशजी महाराज गावडे महाराज ज्ञानदीप लावू जगी या चॅनलचे सर्व त्यांनाही मनापासून धन्यवाद. संपूर्ण मस्के परिवार, सर्व नातलक परिवार आणि उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष मंडळ, सर्व कीर्तनकार प्रवचनकार, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनाकडे येतो. विठ्ठल पाठीमागं गर्दी भरपूर, थोडंसं पुढे मधल्या हा गॅप भरून काढा, थोडं पुढे सारा पुढे जागा सोडा, या पुढे या संदीप पुढे या, थोडे चला पटकन या, लवकर पुढे या, जागा सोडा, तोपर्यंत कीर्तन चालू करत नाही बघा मी. पाठीमागं लोक सगळे ओनात बसले, तर या महिला म्हणलं थोडंसं पुढे या ना तुम्ही पण, या पुढे या, ओटा ओटा ओटा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आदर्श माता फुलाबाई शिवराम म्हस्के आईंच्या या प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित आहे. यस, सेवेकरता विशेष उपस्थिती आपले पारमार्थिक आधारस्तंभ परमार्थिक वैभव प्रेममूर्ती भूषणजी महाराज महापुरुष आमचे श्रीगोंद्याचा आधारस्तंभ तात्या आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एका अभंगाची गोड प्रस्तावना करतोय. सेवेकरता घेतलेला अभंग श्री तुकोबरायांचा. या अभंगामध्ये श्री तुकोबराय काही मानवी जीवनामध्ये कळी काळावरती मात करण्याकरता संत महात्म्यांनी जी साधना केली त्या साधनेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवन जगत असताना माणसाची काही कर्तव्य आहेत. बघा काय असतं, मानवी जीवन जगत असताना काही स्वतः करता कर्म केले पाहिजे आणि काही पितरांकरता कर्म केले पाहिजे. आजचं हे कर्म पितरांच्या स्मृती प्रित्यर्थ कर्म आहे. मग शहाण्या माणसानं काही पितरांची कर्म पार पाडले पाहिजे. आहे तोपर्यंत सेवा करावी आणि गेल्यावरती त्यांचं स्मरण करावं. महाराज काही लोक म्हणतील महाराज काही विज्ञानवादी वर्ग अलीकडला शिकलेला वर्ग हे श्राद्ध वगैरे काही मानत नाही. महाराज का लोकांचा वेळ खर्च करता? इथं केलेलं पिंडदान कुठं स्वर्गामध्ये पोहोच होत असतं का? एक वर्ग या विचारसरणीचा आता तयार झालाय. बघा इथं केलेलं कर्म निश्चित त्यांच्यापर्यंत जात, विश्वास बसत नाही. पण काय असतं, ज्याची भाषा त्याला समजून सांगावी लागते. सगळ्यांना सगळी भाषा समजत नाही. ज्याच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगावं लागतं. आपल्या नगर भागात एक म्हण आहे, लकडीशिवाय, हे तुम्हाला चांगलं कळतं बरोबर ना. ज्याची भाषा त्याला समजून सांगावी लागते. महाराज मग काय झालं, एकानं प्रश्न केला. एक ब्राह्मण काका नदीच्या किनारी ब्रह्मकर्म करायचे, पिंडदान करायचे. महाराज एका मुलानं शिकलेल्या मुलानं पाहिलं, म्हणलं काका काय करता? रोज पाहतोय तुम्ही दररोज येतो पिंडदान विधी करता, लोकांचा वेळ खर्च करता, यानं काय होतं? काका म्हणले काही नाही बाबा, ते ब्रह्मकर्म ते पिंडकर्म पितरांपर्यंत पोहोचतं. मुलगा जरा चिकित्सक होता. तो म्हणला काका इथलं कर्म पितरांपर्यंत पोहोचतं? काका म्हणले हो, इथलं कर्म पितरांपर्यंत पोहोचतं. बघा मुलानं काय केलं, ज्या ठिकाणी काका पिंडदान विधी करत होते जवळच नदीचं पाणी वाहत होतं. हातामध्ये एक बकेट घेतली, बादली घेतली, त्या नदीचं पाणी घ्यायचा आणि काकांच्या पुढं आणून ओतायचं. काही पुढं जरा डांबरटच असतात, काकांच्या पुढं आणून टाकायचा. बराच वेळ झालं काकांनी पाहिलं. काका म्हणले का रे बाबा हे पाणी माझ्या पुढं आणून का टाकतोय? तो म्हणला काही नाही काका, जवळच माझा ऊस आहे, त्या ऊसाला पाणी देतोय. नवल वाटलं काकांना, अरे माझ्या समोर वाळवंटामध्ये पाणी ओततोय आणि ऊसाला पाणी देतोय. म्हणला हो काका बरोबर आहे, इथं जवळ माझा ऊस आहे, इथं पाणी ओतलं की ऊसाला पाणी जाते. काका म्हणले वेड्यास काय लेका, इथं पाणी ओतलं कुठं ऊसाला पाणी पोहोचत असतं वय? तो म्हणला काका मी नाही वेडा, मला वाटतं तुम्हीच वेडे. तर इथं कुठं पिंडदान केल्यावर स्वर्गात कुठं जात असतं का? काका शिकलेले हुशार होते. काका म्हणले याला ही भाषा नाही कळायची, याला विज्ञानाची भाषा समजून सांगाल. काका म्हणले ऐक तू शिकलेला आहे ना? तो म्हणला हो काका माझं शिक्षण बऱ्यापैकी झाले. मग तू शिकलेलीच पोरं असे प्रश्न तयार करतात. काका म्हणले तुझा विश्वास नाही, माझी काय भाषा आहे ऐक. तू म्हणतो ना इथलं कर्म तिथं पोहोचत नाही, पुण्य पोहोचत नाही. 100% इथलं पुण्य तिथं पोहोच होतं. तो म्हणला काका 100 मीटरवरती माझा ऊस आहे, इथलं कर्म तिथं पोहोचत नाही, जात नाही पाणी, मग तुमचं इथलं पुण्य तिथं कसं पोहोचतं? काकाने सरळ तर बाबा भगवंताच्या दरबारामध्ये काही विचार प्रणाली सूत्र असतात, काही यंत्रणा असते, त्या यंत्रणेद्वारे हे तिथपर्यंत पोहोचतोही तो मुलगा विश्वास ठेवना. काका म्हणले इकडे. काय म्हणले, मला माझ्या एका मित्राला थोडंसं बातमी पाठवायची, मी आत्ता तुझ्या हातावरती एक बातमी लिहितो, तेवढा निरोप माझा तिथपर्यंत जाईन का? माझा मित्र पुण्याला आहे. सांगू लागले काका. तो म्हणला काका वेडे झाले का, माझ्या हातावरती लिहिल्यावर तिथं कुठं पोहोचत असतं का? काका म्हणले निरोप पाठवणं तर फार गरजेचं आहे, आता निरोप पाठवला पाहिजे, इथला निरोप हातावरती लिहिलो तिथपर्यंत जाईन का? तो म्हणला मुलगा म्हणला काका जाऊ शकत नाही. काका म्हणले निरोप तर पाठवायचा आहे, काय करावं लागेल? तो म्हणला काही नाही, तुम्हाला मोबाईल काढावा लागेल, व्हॉट्सअप नावाचं ॲप ओपन करावं लागेल, त्याच्यामध्ये त्याचा नंबर टाकावा लागेल. त्याचा नंबर टाकला, त्याच्यावरती मेसेज टाईप केला की एका अर्ध्या मिनिटामध्ये हा मेसेज तिथपर्यंत पोहोच. हे तर माझी भाषा तुम्हाला कळते ना? होईल, अगदी अर्ध्या मिनिटात मेसेज जाईल. काका म्हणले का रे, जर तुझ्या हातावरती लिहिलं तर तिथपर्यंत मेसेज जाऊ शकत नाही. तो म्हणला काका आणखी अशी टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही. मग काका म्हणले जाईल कसा? व्हॉट्सअपच्या माध्यमाद्वारे तो मेसेज तिथपर्यंत जाण्याची टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. काका म्हणले तसंच आहे, इथं ओतलेलं पाणी उसापर्यंत जाईल अशी आणखी टेक्नॉलॉजी नाही, पण इथलं ब्रह्मकर्म इथलं पिंडकर्म आर्यमा पितृदेवतेच्या द्वारे तिथपर्यंत जाण्याची टेक्नॉलॉजी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
ब्रह्मकर्म पिंड कर्म तिथपर्यंत पोहोच होत असतं. खरं तर शहाण्या व्यक्तीनं वर्षामध्ये 3दा पितरांना जेवू घातलं पाहिजे. हो 3 दिवस फार महत्त्वाचे सांगितले संसारिकाच्या दृष्टीने. पहिला दिवस नाथ महाराजांची भाषा पुरुषाची पर्वकाळ, जन्मात जोड एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती वेळ आते पवित्र धर्माची. ज्या दिवशी माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्ञानोबऱ्यांची भाषा आहे. ज्या दिवशी आपले आईबाप देह ठेवतात तो एक दिवस. दुसरा दिवस भाद्रपद वद्य पितृपक्ष पंधरवडा दुसरा दिवस आणि अक्षय तृतीया तिसरा दिवस. वर्षातून 3दा पितरांना जेवू घातलं पाहिजे. ऐका तसं हे जीवन जगण्याकरता शरीर चांगलं राहण्याकरता दिवसातून 3दा जेवलं पाहिजे. किती वेळा? 3 वेळा जेवलं पाहिजे. तसं पितरांचा कोप न होण्याकरता 3दा वर्षातून अन्नदान केलं पाहिजे. बहुतेक वेळा काही माणसं 1-2 तिथी पाळतात पण महत्त्वाची तिथी सोडतात. आता अलीकडे काही लोकांनी प्रगती केली. जर काशी यात्रा केली तर लोक म्हणतात महाराज आम्हाला पित्र घालायचे. बरोबर ना? का बरं? काय केलंय? काशी केली. अगदी मराठीत बोलतो. महाराज तुम्ही काशी करा नाही तर मथुरा करा. बनकर गुरुजी त्याला पित्र घालणंच आहे. का बरं? वर्षातून 3दा पित्र जेवू घातले पाहिजे. काही लोक पित्रही घालतात. अक्षय तृतीयाला आपल्या वडील सुद्धा पुजतात पण महत्त्वाचा दिवस सोडतात तो म्हणजे आजचा दिवस. किती दिवस श्राद्ध घातलं पाहिजे याच्याकरता शास्त्राची भाषा आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आई वडिलांचं श्राद्ध घातलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जिवंत आहे तोपर्यंत श्राद्ध घातलं पाहिजे. एक दिवस प्रत्येकाला मृत्यू लोक सोडायचा आहे. प्रत्येकावरती मृत्यूचा महाराज कब्जा आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्या प्रत्येकाला मरण आहे. म्हणजे सगळं जग आहे काळाच्या अधीन आहे. प्रत्येकाला एक दिवस मरणाला सामोरं जायचं आहे महाराज. पण तुकोबऱ्यांच्या आजच्या अभंगामधली भाषा आहे सगळे जरी मरणाला घाबरत असते, सगळे जरी काळाच्या अधीन असले, परंतु जगामध्ये एक वर्ग आहे तो म्हणजे हरिदास. तो मात्र काळाला घाबरत नाही, कलिकाळ त्याला घाबरतो. विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये प्रत्येकाला एक दिवस काळाच्या अधीन व्हायचे. प्रत्येकावरती काळ विजय मिळवतो. याचाच अर्थ प्रत्येक जण काळाला घाबरतो म्हणजे प्रत्येक जण मरतो. कोण कोण मरतो? सगळ्या संतांची प्रमाण पाहता ज्ञानोबरांनी असं गोड उभी दिली. माऊली म्हणतात उपजे ते नाशे नाशले ते पुनरुपे देशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घा. माऊली म्हणतात ज्याचा ज्याचा जन्म झाला एक दिवस त्या प्रत्येकाला मरायचंय. बरोबर ना? ज्याचा ज्याचा जन्म झाला एक दिवस त्या प्रत्येकाला मरायचंय. पुरावा नंबर 1 श्री ज्ञानोबरांची भाषा आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला तो कोणीही असू द्या. इथं नाही वरो आली अवतार इरते पामर जीव किती. महाराज कितीही मोठा वशिला असू द्या मग ते नचले काही सत्ता संपदा महाराजांची भाषा आहे. त्या मरणाच्या बाबतीमध्ये वशिला चालत नाही. तुमचा कितीही मोठा वशिला असू द्या मरण आलं की वशिला चालत नाही. मरण आलं की जावं लागतं. जर मरण नसेल तर कितीही आघात होऊ द्या तो माणूस जगला जातो. मरण आल्या मात्र राहत नाही आणि नसेल तर तो जात नाही. याच्याकरता मी फार वेळ घेऊन पुराणातल्या फार कथा सांगत नाही. अलीकडल्या काळामध्ये नवीन घटना आहे. अहमदाबादला विमान दुर्घटना झाली. सगळे आपण त्याचे साक्षीदार आहोत. विमान दुर्घटना झाली. महाराज त्या विमानामध्ये एकूण किती प्रवासी होते? 242 प्रवासी होते. हुशार माणसं आहेत तुम्ही. बरोबर ना? किती प्रवासी होते? 200. किती मरले त्यातले? 241 मरले. काय उत्तर तुमचं गोड आहे हो. बरोबर आहे. तुम्हाला सगळे अपडेट, तुम्ही अलीकडले अपडेट माणसं आहेत. 241 माणसं गेली. जगले किती? एक जण जगला. काय त्याचं भाग्य हो. 241 माणसं गेली, एकटा जगला. तुमचं म्हणणं एकटा जगला. संपत महाराज माझं म्हणणे दोघं जगले. मरण असेल तर जावंच लागतं आणि नसेल तर माणूस कसाही जगला जातो. बघा तुम्ही म्हणता एक जण जगला. कोण? सर्वज्ञात आहे रमेशजी विश्वकुमार नावाचं व्यक्तिमत्व त्या विमान दुर्घटनेमधून वाचलं. बरोबर ना? आणि दुसरं एक व्यक्तिमत्व वाचलं. त्या मुलीचं नाव आहे भूमी चव्हाण. काय झालं? मरण नसेल तर महाराज जगलंच जातं आणि असेल तर जावं लागतं. 242 मधला एकटा वाचला. त्याचं तात्या मरण नव्हतं. पण 242-41 गेले त्यांचं मरण होतं. दुसरी मुलगी वाचली भूमी चव्हाण. प्रसंग असा आहे त्या मुलीचंही त्या विमानाचं तिकीट होतं त्या विमानाचं महाराज. पण येण्याकरता विमानतळावरती 10 मिनिटं उशीर झाला. किती मिनिटं उशीर झाला? 10 मिनिटं. सिक्युरिटी उभा आहे महाराज. त्या मुलीनं हात जोडले. अहो हे विमानाचं माझं तिकीट आहे. तिकीट दाखवलं तरी सोडायला पाहिजे का नाही?
कारण तिकीट आहे ना, पास आहे ना महाराज, तरीही सिक्युरिटी सोडत नाही. का बरं? तिचं मरण नव्हतं. त्या मुलीनं हात जोडले तरीही सिक्युरिटी सोडणार. डोळ्यामध्ये पाणी आला. हो दादा, हो सर, हे विमानाचं माझं तिकीट आहे, जाऊ द्या ना मला, 10 मिनिटं उशीर झालाय, जाऊ द्या मला. पण सिक्युरिटी सोडत नाही. आता माझा प्रश्न आहे, एवढी विनंती करून जर तो सिक्युरिटी सोडत नसेल, त्या पोरीने त्याचा सत्कार केला असेल. महिलांचा स्वभाव आहे, जर त्यांना विरोध केला, त्यांच्या मनासारखं केलं नाही तर संपत महाराज म्हणजे बुवा काही संसारिकाचे ब्रह्मचारी नाही, म्हणून त्यांचं ऐकावं लागतं. बरोबर का नाही? मग सांगितलं सोडत नाही महाराज. 2-4 शिव्या देत देत ती बिचारी मनातल्या मनात माघारी गेली असेल. महाराज पाठीमागं गेली. 10 मिनिटामध्ये त्याला बातमी कळली, अरे ज्या विमानामध्ये बसून मी जाणार होते ना, ते विमान आता क्रॅश झालंय आणि विमानातली 241 माणसं गेलेत. जेव्हा त्या पोरीच्या कानावरती बातमी पडली, ऐका ना आबा, तीच पोरगी गुलाबाचं फूल घेऊन परत माघारी आली. ज्या शेवकरीला 10 मिनिटापूर्वी शिव्या दिल्या त्यांना, आता मात्र दर्शन घेऊन गुलाबाचं फूल दिलं. माझा विषय संपलाय. महाराज मरण नव्हतं. 10 साधं बोलतो, साध्या प्रवासाकरता निघालो तर आपण सगळी यंत्रणा व्यवस्थित तजवीज करतो वेळेची. तिला तर परदेशातला प्रवास करायचा, उशीर होईलच कसा. मरण नसेल तर जात नाही, असेल तर जावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. नंबर 1, प्रत्येकाला कलिकाळाची भीती. का बरं? ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्या प्रत्येकाला मरण आहे, म्हणजे प्रत्येक जण काळाला घाबरतो. मुद्दा पहिला. महाराज आणखी एखादा पुरावा, त्याला ज्ञानोबाऱ्यांचा पुरावा पाहू. अरे ज्याचा ज्याचा जन्म झालाय जगातलं सोडा, पण माऊलींची भाषा माऊली म्हणतात ऐका, अरे जगातलं सोडा पण आपल्या जवळची काय कमी माणसं गेली काय का? कोण कोण गेलं? उदाहरण फार गोड दिलं माऊलींनी. आजामेला पंजामेला बाप मसना गेला, आजामेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतो तोही नैसा झाला, देखत देखत नातू पंतो तोही नैसा झाला. उठा उठा पाठी भयाले उठा उठा पाठी भयाले. ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे. आजामेला पंजामेला बाप मसना गेला. माऊली म्हणतात अरे जगातले लोक जातील नवल नाही, आपल्याच घरातले अनेक माणसं गेली. प्रत्येकाला काळाच्या अधीन व्हायचंय. प्रत्येक जण काळाला घाबरतो. 2 पुरावे. पहिले एक पुरावा ज्ञानोबाऱ्यांचा, एक पुरावा आपण गीतेतला ज्ञानेश्वरीतला पहिला. तिसरा पुरावा आहे का? जातशे ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहारी अर्थे न त्वं सोच्युतु मर्हसि. अर्जुना, यांना मारणारा तो नाहीस रे, यांना स्वभाव नाश आहे, यांना आश्रय नाश आहे आणि यांना परता नाश आहे. कोणत्या तरी एका नाशानं यांचं जीवन संपणारे. पुरावा नंबर 3, प्रत्येकाला काळाच्या अधीन जायचंय. हे नाही कळलं, थोडंसं कथेकडे या. 3 पुरावे आतापर्यंत. पहिले ज्ञानोबाऱ्यांचा पुरावा, ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीतला पुरावा आणि श्रीमद भगवद्गीतेतला पुरावा. ऐका पुरावा नंबर 4, प्रत्येकाला एक दिवस मारायचाय. मृत्यू प्रत्येकाच्या पाठीमाग आहे. काय झालं? दान देण्याच्या बाबतीमध्ये धर्मराज 1 नंबरला होते महाराज. यथेच्छ दान द्यायचे महाराज. जोपर्यंत आपले हात चांगलेत आणि देण्याकरता आपल्याकडे काहीतरी आहे, तोपर्यंत शहाण्या माणसानं दान करावं. एकदा का हातपाय थकले, आपली सत्ता गेली की मग मात्र पश्चाताप करून काही फायदा नाही. जोपर्यंत हातामध्ये सत्ता आहे, जोपर्यंत हातपाय चांगलेत, तोपर्यंत दान करावं. मग धर्मराज दान द्यायचे, पण त्यांचा नियम होता, एकदा दिवस मावळला की परत दान देत नव्हते. कर्मधर्म संयोगाने एक याचक आला, पण दिवस मावळला होता. धर्मराज मला दान पाहिजे. धर्मराजांचा नियम, दिवस मावळल्यावरती दान द्यायचं नाही. मग बाबा दान तुला भरपूर देतो, काळजी करू नको, काही अडचण नाही, सगळी सोबत आहे, टेन्शन घेऊ नको. मेजर साहेब सुभाषनाना आमच्या आज दान द्यायला थांबलेत, काळजीच करू नको. फक्त प्रॉब्लेम हा आहे, तू सकाळी ये. याचकाला वाईट वाटलं. अरे असं कुठं असते का? दान तर भरपूर द्यायचं म्हणतात आणि आता येत नाही, सकाळी ये. येते याचकानं चेहरा पाडला, परत निघाला. जात असताना नवलं असं घडलं, रस्त्यामध्ये भीमदादा आढळले. भीमदादा आढळले. का रे? धर्मराजाच्या नगरीमध्ये राहतो आणि चेहरा पडलेला आहे, म्हणजे एवढं धर्माचं राज्य सदन होतं. का चेहरा पडलाय? भीमदादा जाऊ देऊ, मोठ्याचं घराणं तुम्हाला सांगून काय फायदा आहे? तक्रार कुणाची करावी आणि कुणाकडे करावी हा प्रश्न सध्या भारतात ते चालले.
तक्रार कोणाची करावी आणि कोणाकडे करावी, तक्रार केली की ईडी पाठीमागं लागते. विठ्ठल विठ्ठल पण भीम दादा ते म्हणले सांग तुझा प्रॉब्लेम नेमका, चेहरा का पडलाय? तो म्हणला काही नाही, धर्मदादाकडे भीक याचना मागण्याकरता आलो होतो, दान घेण्याकरता आलतो, पण धर्मदादा म्हणली सकाळी ये. तो म्हणला तुझं काय म्हणणं आहे? मला तर आता दानाची गरज आहे, मी मरणाच्या बाबतीमध्ये बोलतोय. म्हणले चल माघारी. तो मला काही उपयोग नाही, जाऊन मोठ्या माणसाच्या तोंडाला लागून फायदा नाही. मग भीमाकडे दुसरा पर्याय होता. धर्मराजाच्या नगरीमध्ये एक असा घंटा होता की तो घंटा काही आश्चर्य घडलं तरच वाजवला जायचा. महाराज मग भीमदादा त्या घंट्याजवळ गेले, हातामध्ये तो घंटा धरला आणि भीमदादा घंटा वाजवू लागले. ते घंटा वाजवणं भीमदादाचे मस्के महाराजांचं नाही, हे ध्यानात ठेवा. महाराज आता भीमदादाची ताकद एवढी जोरात घंटा वाजवू लागले महाराज, त्या घंटेच्या आवाजानं सगळे असे हातपकल झाले. कुणाला काही बोलले कळणार. धर्मराज म्हणले का रे, आपल्या नगरीमध्ये हा घंटा काही आश्चर्य घडलं तरच वाजतो, आज असं काय आश्चर्य घडलंय? कोण घंटा वाजवताय? जेव्हा दूता करवी ते पाहिलं तर ते म्हणले धर्मराज घाबरू नका, आपलं चेकशीट फुटलंय. म्हणले म्हणजे आपला भीमदादाच घंटा वाजवतो, तेव्हापासून फुटण्याची पद्धत आहे बरं का, हे आता काय महाराष्ट्राला नवीन नाही. म्हणजे काय झालंय, आपले भीमदादा ती घंटा वाजवत आहेत. महाराज भीमाला बोल, भीमदादा का रे, असं काय आश्चर्य घडलंय? माझ्या कानामध्ये येऊन सांगायचं, तुला कोणतं खातं पाहिजे, कोणतं महामंडळ पाहिजे, मला सांगायचं नाही, एखादं दिलं असतं, पण घंटा वाजवायची गरज काय? डायरेक्ट विधानसभेत बोंबलतो, कशाला सांगतो, इथं मला जवळ येऊन सांग ना. भीमदादा म्हणले आश्चर्य असं घडलंय, रात्री तुमच्याकडे एक या ध्यान मागण्याकरता आलता, तुम्ही मात्र त्याला म्हटले तू सकाळी ये, म्हणून मी घंटा वाजवतोय. धर्मदादाला काही कळेना. भीमा यात काय आश्चर्य? भीमदादा असले धर्मदादा, ज्या अर्थी तुम्ही त्याला म्हणले आता दान नाही, सकाळी त्या अर्थी आश्चर्य असं घडलं. इथं संतांची प्रमाण पाहता सगळ्या संतांनी लिहून ठेवलंय, माणसाचा क्षणाचा सुद्धा ग्रास गिळो सत्ता नाही आती, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा पोपट माऊली महाराज ओढून जातो. क्षणामध्ये जीवन संपतं, पण धर्मदादा सगळ्या संतांची प्रमाण पताशानं भांगोर नाही भरवसा, पारे सावध तोडा माया आशा, काही न चली मग गळा पडेल पासा, पुढे हुशार थोर आहे वळसगा, जगाला क्षणाचा सुद्धा भरवसा नाही, पण तुम्ही मात्र सकाळी दान घेण्याकरता ये, याच्या अर्थी तुम्हाला सकाळपर्यंत जगण्याचा भरवसा आहे. दादा इथं क्षणाचा सुद्धा भरवसा नाही, प्रत्येकाला काळाच्या अधीन क्षणामध्ये जायचे. सगळी प्रमाण पाहता प्रत्येकाला काळाची भीती आहे, कुणीही असला प्रत्येक जण काळाच्या अधीन आहे, प्रत्येक जण काळाला घाबरतो, पण तुकोबऱ्यांची भाषा मात्र वेगळी आहे. महाराज म्हणतात सगळे जरी काळाला घाबरत असले तरी जगामध्ये एक वर्ग असा आहे
तो काळाला घाबरत नाही, उलट कळी काळच त्याला भीतो. हेच महाराज तो वर्ग कोणता आहे सेवेकरता. कापे तया भेनी कळी काळ, सगळं जग काळाला घाबरत. पण माझ्या स्त्री तुकोबऱ्यांची भाषा आहे कापे तया भेने कळी काळ. तो काळ सुद्धा आमच्या हरिदासाला घाबरतो. एवढा हरिदासाचा महिमा आहे महाराज. ऐका थोडंसं आणखी बारकावा सांगतो. कळी काळ हरिदासाला घाबरतो, नवल नाही, हरिदासाच्या नावाला सुद्धा कळी काळ घाबरतो. महाराज आमच्या तुकोबऱ्यांचं नाव जरी घेतलं तुकाराम नाम घेता कापेयम. हे वर्णन कुणी केले म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. रामेश्वर शास्त्रींची भाषा आहे महाराज. हरिदासाला कळी काळ घाबरतो, नवल नाही, हरिदासाचं नाव जरी घेतलं तरी तुकाराम तुकाराम.
नाम घेता कापे यम. एवढी कळी काळावरती हरिदासाची सत्ता आहे. म्हणून तर तुकोबरांची भाषा आहे, कापे तया भेने कळी काळ, पण त्याच्या करता हरिदास व्हावं लागेल. महाराज नेमकं हरिदास म्हणायचं कोणाला? अगदी तात्या अनेक प्रमाण आपल्या समोर आहेत. हरिदास, हरिदास म्हणजे काय? जो अखंड हरीचं दास्यत्व करतो तो पहिला हरिदास, बरोबर ना? जो अखंड हरीचं दास्यत्व करतो महाराज तो हरिदास. मग दास्यत्व करण्याकरता काय काय करावं? काही नाही, जे हरीला आवडतं तेवढं करावं. मग हरीला नेमकं काय काय आवडतं? आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा कळीकाळ घाबरण्याकरता हरिदास व्हावं. हरिदास होण्याची पहिली पायरी काय? तुळशी माळ गळा. जमलं तर बघा, पवित्र आषाढ महिना चालू आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा भगवंताचं दास्यत्व करणं हरीचा दास. जो हरीची सेवा करतो दास्यत्व करतो पहिला हरिदास. आणि दुसरा हरिदास हरीच ज्याची सेवा करतो तो एक हरिदास. दोन प्रकारचे हरिदास. पहिला जो हरीचं दास्यत्व करतो तो पहिला हरिदास, सामान्य हरिदास. दुसरा हरिदास हरीच ज्याचं दास्यत्व करतो. महाराज भगवान परमात्मा सुद्धा दास्यत्व करतो. श्री क्षेत्र चांदगाव ते श्री क्षेत्र पैठण जो पालखी सोहळा आहे ना महाराज, काय नाथ महाराज हरिदास होऊन गेले हो. अरे ऐका ना, 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही, ऐका. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंत तसे पाया, अनन्य भक्ती भावे निरावंत तसे पाया. चंद
करी वस्त्र गंगा तरी धोतसे. हा एक वर्ग हरिदास महाराजांची भाषा. जर असं हरिदास पद प्राप्त केलं तर कापे तया भेने. कळी काळ तुकोबऱ्यांना प्रश्न केला, महाराज आतापर्यंत आम्हाला सगळं कळलं, सगळं जग कळी काळाला घाबरतं, पण कळी काळ मात्र हरिदासाला घाबरतो. श्री तुकोबऱ्यांना प्रश्न केला, महाराज असा जो कळी काळ हरिदासाला घाबरतो, हे घाबरण्याकरता नेमके हरिदास जीवनामध्ये कोणती साधना करतात, त्या साधनेचा विचार श्री तुकोबराय सेवेकरता घेतले.
संसार काय करी म्हणवो हरेचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ अशा भयलाज अडणे चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेणे नवे भंग चिंतनाचा श्री तुकोबऱ्यांची भाषेची हरिदास साहित्य साधना कोणती करतात करू याची कथा नामाचा गज रात्रंदिवस भगवंताची नामसाधना करतात ते हरीचे दास असतात वैकुंठवासी मातोश्री आदर्श माता फुलाबाई शिवराम मस्की आई साहेब अखंड जीवनामध्ये मामा गळ्यामध्ये तुळशीची माळ होती महाराज काय या मातेचं भाग्य एक संपत गुरुजी या परिवाराची खासियत आहे आई साहेबांचे पती आमच्या धने शिवराम आबा महाराज लहानपणापासून गळ्यात माळे कधीही मांसाहाराचा स्पर्श नाही असं व्यक्तिमत्व आणि त्यांना पत्नीही तशाच भेटल्या आईसाहेबांनाही अखंड गळ्यामध्ये तुळशीची माळ होती बघा म्हणून तर श्री तुकोबऱ्यांची भाषा आहे म्हणवो हरेचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कळी काळ तो कळी काळ घाबरतो महाराज पण त्याच्याकरता अखंड नामसाधना करतात संसारिक जीवन जगत अशा भयलाज अडणे चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची श्री तुकोबऱ्यांची भाषा अशी साधना कोणती करतात भगवंताचं नामचिंतन करतात पण हे नामचिंतन कायम टिकून राहण्याकरता तुका म्हणे करो ऐशियाचा संग रात्रंदिवस परमार्थिकाच्या संगतीमध्ये जीवन जगतात बघा माणसाचं चांगलं होतं तेही संगतीमुळे आणि माणसाचं वाटोळ होतं तेही संगतीमुळे सगळे आपण जाणता आहात श्री तुकोबऱ्यांची भाषा बाबा जीवनामध्ये चांगल्याची संगत करा काय असतं तुम्ही चांगल्या शेतकऱ्याच्या संगतीमध्ये गेलात तर तुमची शेतीही चांगली होणार तुम्ही चांगल्या व्यापार करणाऱ्याच्या संगतीमध्ये गेलात तुमचा व्यापारही चांगला होणार तुम्ही चांगल्या उद्योगाच्या संगतीमध्ये गेलात तुमचा उद्योग चांगला होणार तुम्ही चांगल्या कीर्तनकाराच्या संगतीमध्ये गेलात सगळं चांगलं चांगल्या गायकाच्या संगतीत जा वर्ष 2 वर्ष त्रास होईल पण आमच्या संपत महाराजांच्या मागं म्हणाय काय अडचण नाही का बरं हा संगतीचा परिणाम म्हणून ऐका मोठी मोठी माणसं संगतीमुळे लयाला गेली कर्णाचा अधिकार काय दादा सामान्य नव्हता सगळे आपण अनेक वेळा महाभारत ऐकतो कर्ण महाराज सामान्य नाही खर तर पहिला पांडव म्हणजे कर्ण याची कोणती मातेची भाषा आहे महाराज एवढा अधिकार संपन्न कर्ण फक्त दुर्योधनाच्या संगतीमुळे कर्णाचं वाटोळ झालं खरं सांगा माझा तुम्हाला प्रश्न आहे महाभारताचं युद्ध पांडव जिंकणं शक्यच नव्हतं ज्ञानोबरांच्या ओवीच्या आधारे किती अधिकार संपन्न वक्ते होते परमपूज्य श्री गुरु भूषण महाराज नेहमी चिंतन करतात एवढे अधिकार संपन्न होते ऐका एक एकाचणी मन व्यापारे हे विश्वची होय संवारे येथे एकचन पुरे कृपाचार्य माऊली म्हणतात एकटे कृपाचार्य सगळ्यांपेक्षा भारी होते अरे भीष्म द्रोण तर बाजूला ठेवा पण एवढी मोठी युद्ध असताना कौरवची सेना एवढी प्रबळ असताना अर्जुन युद्ध का जिंकला फक्त अर्जुनाला संगत भगवान कृष्ण परमात्म्याची होती बघा म्हणून माझं वाक्य वाईटाच्या संगतीत जाऊन आपलं वाईट करण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीमध्ये जाऊन आपलं जीवन चांगलं बनवा कितीही महाराज अगदी बोलतोच एका मिनिटामध्ये चांगल्यानं आपला तिरस्कार करू द्या तरीही त्याची संगत सोडू नका आणि वाईटानं तुम्हाला सन्मान देऊ द्या तरीही त्याची संगत करू नका का बरं एक दिवस केलेला तिरस्कार तुमच्या चांगल्या करता कारणीभूत होईल पण वाईटानं दिलेला मान सुद्धा तुमच्या पतनाला कारणीभूत होईल बघा मी सांगेल तुम्हाला वाक्य जीवनामध्ये आत्तरानं कितीही दूर ढकलू द्या गड्या पण आत्तरा जवळ जाण्याचा प्रयत्न करा यदा कदाचित आत्तराचा सहवास थोडा जरी घडला जीवन तुमचं सुगंधी बनेल पण कोळशानं तुम्हाला कितीही प्रेमानं मिठी मारू द्या तुमचं जीवन काळं झाल्याशिवाय राहणार नाही मग जीवनामध्ये संगत अशांची करा तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेणे नवे भंग चिंतनाचा म्हणव हरेचे दास लेवती भूषणे कापे तया भेणे कळी काळ विठ्ठल विठ्ठल असा जो परिवार जो नेहमी सतसंगामध्ये आहे श्री चांडेश्वर महाराजांच्या प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असा मस्की परिवार या परिवारातील एक आदर्श माता एक सात्विक माता एक परमार्थिक माता ज्या मातेनं आपला संपूर्ण परिवार परमार्थाला लावला अशी गोड माता वैकुंठवासी फुला आई 1 वर्षापूर्वी गेले महाराज आजही परिवार आपल्या आईला विसरत नाही एक माता गेली आणि 4-5 महिन्यामध्ये पैठणचा पालखी सोहळा आमचा निघाला इथं करमाळा तालुक्यात जुनं पाकवाजातलं व्यक्तिमत्व त्यांनी वैकुंठवासी धामणेकर गुरुजींना साथ केली असे आमचे दादा भेटलेत बरं का अशी मोठी मोठी माणसं सेवेकरता हजर आहेत भाऊ त्यांनी आई गेली
पण सोहळ्यामध्ये आम्हाला थोडीशी अडचण आली. तो स्वयंपाका करता अनेक प्रकारच्या अडचण यायच्या. आम्ही म्हटलं महिलांना त्रास होतो, एक पीठ मळणी यंत्र घ्यायचं. त्याची किंमत बरीचशी होती महाराज. ते घ्यायचं कसं आम्ही थोडासा व्हॉट्सअपला मेसेज केला. फक्त आमच्या मेजर साहेबांपर्यंत ती बातमी गेली. बघा दानशूरपणा काय असतो, तो रक्तात असावा लागतो, तो आई वडिलांच्या गुणात असावा लागतो महाराज. त्यांच्या कानापर्यंत बातमी गेली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी फोन केला, महाराज जी काही रक्कम असेल, बघा बरं, जी काही रक्कम असेल ती आमच्या आईच्या नावानं दोघा भावांच्या नावं टाकून द्या. याला म्हणायचं दानशूरपणा. बघा असा हा पारमार्थिक परिवार आहे महाराज. निश्चित ही माता असताना ही गोड जीवन जगली. 1 वर्षापूर्वी ही माता गेली. परिवार सधन आहे. आई बापाच्या आशीर्वादानं दोनही भावंडांना 3ही मुली अगदी चांगल्या घरात आमचा निगडी परिवार, वाणी परिवार आणि आमचा ढगे परिवार, 3ही मुलांचा अगदी सोन्याचे दिवस आहेत. बघा कुठल्याही गोष्टी तिच्या पोरींनाही कमतरता नाही, दोन्ही भावंडांनाही काही कमतरता नाही. पण आज मात्र ही 5ही भावंड 1 वर्षापासून आईच्या प्रेमापासून फार दूर आहेत. बघा महाराज आईचं प्रेम ते आईचं प्रेम असतं. बघा संपत्ती कितीही असू द्या, सत्ता कितीही असू द्या, पण शेवटी आईची माया ती आईची माया असते महाराज. काय माया असते महाराज, आज काही कमी नाही. पण ऐका ना, जोपर्यंत आमची फुलं आई होती ना तोपर्यंत या घराचं वातावरण वेगळं होतं. आता 1 वर्षापूर्वी आई गेली, आता मात्र घराचं वातावरण वेगळे. मी तुम्हाला जाणीव करून दिली महाराज किती आईचं प्रेम असतं महाराज. तुकोबरा विनाकारण आईच्या प्रेमाकरता अभंग खर्च करत नाहीत. बघा मी सांगेल तुम्हाला, जोपर्यंत आमचे मेजर साहेब देशसेवेमध्ये होते, बघा अगदी त्यांनी देशाची सेवा केली. काय आईचं प्रेम असतं, मी साक्षीदार आहे त्याचा. जोपर्यंत मेजर साहेब देशावरती सीमेवरती लढत होते महाराज, आपला मुलगा सुखरूप हवा म्हणून ही आई 9 दिवस नवरात्राचा उपवास करायचे. हो माझा मुलगा सीमेवरती घड्या, माझा मुलगा रात्रंदिवस सीमेचं रक्षण करतोय सैन्यामध्ये, माझ्या लेकराला काटाही टोचू नाही. मी सांगितलं तुम्हाला काय आईचं प्रेम असतं. बघा मी अनेक नवनाथाची पारायण केली यांना. मी विचारलं एका आईला, आपल्याच गावातली माता आहे का, हो ताई तुम्ही 9 दिवस दरवर्षी हे पारायण लावताय, कशा करता? डोळ्यात पाणी आलं त्या आईच्या. ते म्हणले महाराज पारायण माझ्या करता नाही, माझ्या कुटुंबाकरताही नाही, पण माझा पोटचा गोळा सीमेवरती लढण्याकरता गेलाय, सैनिक आहे, त्याला फक्त देवानं माझ्या जगदंबेनं सुखात ठेवावं याच्याकरता पारायण करते. नंतर माझ्या कबीर महाराजांची भाषा आहे, एवढी जगामध्ये प्रेम करणारी आई आहे दादा, म्हणून ती सगळ्यात आई मोठी आहे.
देते है दुआ. महाराज आई ही आयुष्यभर दुआ देते हो. आपल्या मुलाकरता सर्वस्व वेचणारी आई असते बघा. म्हणून तुकोबरायावरती जेव्हा जेव्हा संकट आलं ना, तुकोबरायांनी माझ्या पांडुरंगाला आई म्हणूनच हाका मारली बघा. धाव घाली आई आता पाहतेस काही. महाराज जगात तोच भाग्यवान आहे ज्याची आई जिवंत आहे बघा. म्हणून असं कोणीतरी म्हटले बघा, आई विना माया नाही, शोधा दिशा दाही, तोच करा भाग्यवान झाला असते आई. आई विना माया नाही, शोधा दिशा दाही, तोच करा भाग्यवान झाला असते आई. जगामध्ये काही दिशेला गेलात ना, पण भाग्यवान तोच असतो ज्याची आई जिवंत असते. मी जाणीव करून देईल, आई नसल्यावरती काय असतं. आमच्या सुनेता ताईला, सुरेखा ताईला आणि इंदू ताईला विचारा, मला जाणीव आहे दोनही भाऊ अगदी आईवाणीच प्रेम करतात. आमच्या आदरणीय मेजर साहेब, आमचे सुभाष नाना, दोनही भाऊजाया आमच्या छयाताई, जयश्रीताई आपल्या भाऊजा ननंदनला खूप प्रेम करतात. जाणीव आहे मला, प्रेम देतात महाराज. भाषे सगळे चांगलेत, पण आई असतानाचं प्रेम माहेरातलं वेगळं असतं आणि आई गेल्यावर माहेरातला अधिकार वेगळा असतो. सांगेल तुम्हाला, जोपर्यंत माहेरात आई असते ना, तोपर्यंत पोरगी हक्कानं येते आणि हक्कानं पिशवी भरून जाते हो. पण ज्या दिवशी माहेरातली आई जाते ना, पोरीला पाहुणीसारखं यावं लागतं आणि तात्या पाहुणीसारखं जावं लागतं. सगळ्या मनातल्या गोष्टी बापाला नाही सांगता येत, सगळ्या मनातल्या गोष्टी भावाला नाही सांगता येत, सगळ्या मनातल्या गोष्टी भाऊजायांना नाही सांगता येत. आईचं प्रेम वेगळं असतं बघा. किती प्रेम करते आई. महाराज माझी विनंती सगळ्यांना, जे तरुण मुलं आहेत तगड्या, आहे तोपर्यंत प्रेम द्या. अलीकडे शिक्षणाच्या नावाखाली फार आपण त्यांचा तिटकारा करतोय महाराज. काय असतं आईचं प्रेम सांगेल तुम्हाला एका दृष्टांतात बघा. अगदी पुढचा गोळा लहान असताना नवरा गेला, त्या पोराकडं बघत बघत आईनं जीवन जगावं, लोकांच्या रानात काम करावं, पाटेखाली पोराला झाकून ठेवावं. आज ना उद्या माझा राजा मोठा होईल, माझ्या जीवनाचा आधार होईल, या आशेवरती त्या आईनं दिवस काढले हो. लोकांच्या रानात दिवसभर काम करावं, पोराला झाला खाली ठेवावं, घार हिंडी आकाशी, तिचे चित्त पिलापाशी, काम करता करता लेकराकडे डोकवून पाहावं, माझा राजा सुखातही काम. एवढं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं महाराज. प्रसंग आला, रानामध्ये काम करत असताना पोरग खेळता खेळता पोराच्या डोळ्याला काटा लागला, रक्त येऊ लागलं. नेलं दवाखान्यामध्ये. विचारलं डॉक्टरांना, डॉक्टर माझ्या बाळाचा डोळा तर सुखरूप आहे ना? डॉक्टर म्हणले, थांबा आई साहेब, मला चेक करावं लागेल. डोळ्याची तपासणी केली डॉक्टरांना. नावेला झाला डॉक्टरांचा, आई माफ करा, पण तुमच्या मोल्याचा डावा डोळा मात्र निकामी झालाय. तुमच्या लेकराला कधी दिसणार नाही डोळ्यानं. हात जोडले ते आईना. डॉक्टर साहेब ऐका ना, दिसलं पाहिजे माझ्या राजाला. हात जोडले ते आईनं. आई साहेब दिसू शकत नाही त्याला. पर्याय जगात एकच पर्याय, फक्त तुमचा डोळा त्याला साथ देऊ शकतो. म्हणजे तर तुमचा डोळा एक काढला आणि मुलाला बसवला ना, तुमचा मुलगा पुन्हा दोन्हा डोळ्यांना जग पाहिल. ऐका ना, त्या आईनं क्षणाचाही विलंब केला नाही. घ्या माझा डोळा. महाराज ऑपरेशन थिएटरमध्ये आईला नेलं गेलं. एक डोळा आईचा काढला. किती विज्ञानानं आबा प्रगती केली हो. पण आणखी महाराज असं जगात तंत्रज्ञान नाही. दुधाची निर्मिती होईल महाराज डुप्लिकेट, पण आईचं रक्त आणखी बनवता आलं नाही. बघा ना महाराज, जर रक्तगट बी पॉझिटिव्ह असेल तर दुसऱ्याचा रक्तगट त्याला दादा मॅच होत नाही. पण ऐका ना, जगामध्ये आईचा रक्तगट वेगळा असतो, जर्मन पोराचा रक्तगट वेगळा असतो, पण रक्तगट मॅच झाल्याशिवाय राहत नाही. डोळा मॅच होईल हो आई. डोळा काढला, पोराला बसवला. आता पोरग दोन डोळ्यानं पाहू लागलं, पण शिवाजी शेठ आई एका डोळ्यानं आंधळी झाली. घरी आलं, पाहता पाहता पोरग हुशार होतं, शिक्षण घेऊ लागलं, शाळेत जाऊ लागलं. पाहता पाहता पोरग 5वीला गेलं, 7वीला गेलं, 10वीला गेलं. शाळेत जर कधी जायचा प्रसंग आला आईचा, तर पोरं हसायची, ए तुझी आंधळी आली आई बघ, तुझी डुचकी आई आली बघ, सगळे चिडवायची. आता पोरग हुशार तर पोराला वाईट वाटायचं. 10वी पर्यंत पोरानं सहन केलं, पण आता मात्र त्याच पोराला आईचा राग येऊ लागला. ज्या पोरानं आपला एक डोळा आईनं पोरा करता दिलता, बघा पोरग शिकून मोठं होऊ लागलं. आई
तू शाळेत नको येत जाऊ. का रे राजा, तुला पोरं आंधळी म्हणतात, तुला पोरं डुसके म्हणतात, मला चिडवतात आंधळ्याचं पोरग आलं. वाईट वाटलं ती आईला. काय सांगणार महाराज ती आई, पण आई हुशार होती. राजा सुखात आहेस ना? नाही येत शाळेत. पाहता पाहता पोरग 12वी झालं, ग्रॅज्युएशन झालं. पोरग परदेशात शिक्षणाकरता निघून गेलं, शिकलं. पोरग फार मोठं झालं. नवल बघा, ते पोरग परत कधीच गावात आलं नाही. आईनं वाट पाहावी. अरे नवरा गेला तर लोकांच्या रानात काम केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपला. पण तोच पोरगा आज फोन करत नाही, येत नाही, पत्र येत नाही. आईला वाईट वाटलं महाराज. पाहता पाहता आईने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या ठिकाणी घरामध्ये बापाचा फोटो होता ना, त्या फोटोला लावून ती चिठ्ठी ठेवली. आई निवर्तली. आई गेली महाराज. बराचसा काळमध्ये गेला. पोरगा साहेब झाला आणि त्याच गावात पोरगा परत आला. जसा पोरगा परत आला, सन्मान होऊ लागला, सगळं झालं. पोराला घराची आठवण झाली. अरे मी तर याच गावातला आहे, मी याच घरातला आहे. घरी गेलो पाहिजे, पण घरी कोणीही नव्हतं. आई केव्हाच गेलती महाराज. रस्ता सापडत सापडत ते पोरग घरी गेलं. बघा ना, ती झोपडी पडली होती, सगळं झालं. पण त्या फोटोमध्ये एक चिठ्ठी होती. भाऊ जेव्हा ते पोरग घरात गेलं, घरात काही आहे का पाहण्याकरता आत गेलं, तर त्या पोराला एक चिठ्ठी दिसली. बघा, संपत महाराज चिठ्ठी दिसली. पोरानं विचार केला काय आहे चिठ्ठीमध्ये, पाहावं. आयुष्यभर जे आईला आंधळी म्हणायचे, डुसकी म्हणायचे ना, ती आई आपल्याकरता सोडून गेली. काय ठेवले आईनं? ते त्या चिठ्ठीकडे हात गेला त्या साहेबाचा. ती चिठ्ठी हातात घेतली. साहेब आयुष्यभर म्हणायचं नाही, तू शाळेत येऊ नको, तुला पोरं डुसकी म्हणतात, आंधळी म्हणतात. आई तू का आंधळी झाली? त्याचं उत्तर त्या चिठ्ठीमध्ये होतं. जेव्हा ते पोरानं चिठ्ठी काढली आणि त्या आईने लिहिलं, बाळू आयुष्यभर मला लोक आंधळी म्हणायचे रे, मला डुसकी म्हणायची. तू शाळेत मला येऊ देत नव्हता, तुझ्या कार्यक्रमाला कधी तू मला शाळेत येऊ दिलं नाही. तू आयुष्यभर मला प्रश्न करायचा, आई तू आंधळी का झाली? त्याचं उत्तर मी तुला आज सांगते. बाळा, जेव्हा तू लहान होता, एका शेतामध्ये काम करण्याकरता गेलते रे, डोळ्याला तुझ्या काटा लागला आणि तू एका डोळ्यानं आंधळ झाला. दवाखान्यात नेलं गेलं तुला. डॉक्टर म्हणले इलाज आहे का? एकच इलाज होता, फक्त माझा डोळा तुला द्यायचा होता. मिशानाचाही विलंब नाही केला राजा, तुझ्या डोळ्याकरता माझा एक डोळा काढून दिला राजा. त्या दिवसापासून तू परत 2 डोळ्यानं पाहू लागला, मी मात्र एका डोळ्यानं आंधळी झाले. आणि तेव्हापासून मला जग डुसकी म्हणू लागलं. पोरानं ते सगळं वाचलं, चूक लक्षात आली. पण आता मात्र आईच्या फोटोकडे पाहून रडल्याशिवाय इलाज नव्हता. राजांना माझी एकच विनंती आहे, तोपर्यंत प्रेम करा. मला माहीत आहे हा दोन्ही भावांचा परिवार श्रीमंत आहे, 3ही जावई सदन आहेत, मुलींचा संसार चांगला आहे. हुशार महाराज या पोरांनी लाखो रुपये जरी परत गोळा केले ना, तरी परत आमची फुलं आई नाही यांना पाहायला भेटणार. आमचे मेजर साहेब बाहेर होते, पण आमचे सुभाष नाना इथं राहायचे. बघा, जोपर्यंत आमची फुलं आई होते ना, कधी जर हे जोडपं बाहेर निघालं संपत महाराज, तर असं घर टाकून जायचे. संध्याकाळी उशीर झाला तर म्हणायचे आहे आई घरी. पोरांना स्वयंपाक करून घाली नाही, घाली ना आम्हाला जेवण. पण आज 1 वर्ष झालं, आता मात्र दिवस मावळला की घरी जावं लागतं. बघा, जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रेम करा. एकदा ती आई निघून गेली महाराज, तुम्ही कोट्यावधी रुपये द्या, परत येत नाही महाराज. का? शास्त्राचा सिद्धांत आहे. मोठ्यांचं वाक्य ऐका, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई शिवाय जीवन हे अधूर असतं. अशी एक आदर्श माता 1 वर्षापूर्वी गेली. 2ही मुलांनी, 2ही सुनांनी, मुलींनी, नातवांनी फार सेवा केली महाराज. 1 वर्ष झालं. आपल्या आईचं पुण्यस्मरण चांगलं व्हावं या हेतून एवढा मोठा सोहळा आयोजित केला. खरं तर ह्या आई बापाला मी धन्यवाद देतो. बघा, अलीकडल्या काळात कोट्यावधी लाखाची संपत्ती असून आईबापाच्या श्राद्धाला प्रवचन भजन करणारी माणसं कुठं, आणि तात्या शेतीमध्ये काम करून देशसेवा करून आईचाही आपल्या एवढा मोठा सोहळा व्हावा हा विचार करणारा हा मस्कीवार परिवार कुठं. मी मनापासून धन्यवाद. निश्चित महाराज तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, निश्चित या मातेचं जीवन धन्य झालं. अशी सात्विक संतती जन्माला आली, निश्चित त्या मातेचं जीवन धन्य. फक्त विनंती माझी दोघा भावांना, दोघी भावजायांना, गड्या जरी आई गेली असली तरी महाराज आणखी तुमच्या आईच्या पाठीमागं
तीन मुलींचा गोड असा परिवार आहे. मी मगाशी वाक्य बोलो, माहेरात आई असताना सगळ्या गोष्टी मिळतात, पण आई गेल्यावर महाराज उणीव काही ना काही राहते बघा. मग माझ्या दोन्ही भाऊजांना विनंती बघा, निश्चित फुला आईची सेवा म्हणजे तीन मुलींची सेवा आहे. दोघाही भावांना विनंती, घड्या कधी आपल्या तीन बहिणींचा दिवाळीचा सण चुकवू नका. रक्षाबंधनना बोला, तुम्ही त्यांना फार महागाची साडी घेऊ नका. तुम्ही जे खाल तेच त्यांना खाऊ घाला. तुम्ही जी कपडे घालाल तीच बहिणींना द्या, पण त्यांना इथपर्यंत बोलवा. त्यांच्यामध्ये आपल्या आईला पहा, आणखी वडिलांचं छत्र शिल्लक आहेत. पारमार्थिक जीवन आमच्या आबांचं. सर्वांनी एकत्र या, त्यांची गोड सेवा करा. खऱ्या अर्थानं हीच माझ्या फुला आईला भावपूर्ण आदरांजली असेल. महाराज मी परत एकदा या कीर्तन सेवेच्या माध्यमातून या मातेला भावपूर्ण आदरांजली वाहतो. अगदी तालुक्यामधून, तालुक्याच्या बाहेरून, अगदी या मस्के परिवाराचा, नातलग परिवार, मित्र परिवार, वारकरी परिवार बहुसंख्येने उपस्थित आहे. बोलता बोलता 10 मिनिटं आपले जास्त घेतले, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. महाराज परत विनंती आहे, तोपर्यंत आईबापाची सेवा करा. गेल्यावर तुम्ही कितीही रडलात परत काही उपयोग नाही. अशी गोड सेवा ज्या मातेच्या परिवारानं केली, या परिवारालाही धन्यवाद देतो. पंढरीच्या पांडुरंगानं, चांडेश्वर महाराजांनी, श्री गुरु तात्यांना या मातेला आपल्या चरणाशी गोड अशी जागा द्यावी. देवा हे पांडुरंगा एकच विनंती, शेवटची विनावाणी संत जनी परिसावे, विसरतो न पडावा माझा देवा. ज्ञानेश्वर चुका पावले ते तुझ करून माऊली रेजे देवी. कीर्तन रूपी सेवा या मातेच्या चरणी समर्पित करतो. सर्वच गायनाचार्य मंडळी सर्वांच्या वतीनं परमपूजनीय श्री गुरु प्रेममूर्ती भागवताचार्य भूषणजी बाबा त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझी विनंती आहे बघा, थोडीशी विनंती. परमपूजनीय श्री गुरु भूषणजी महाराज महापुरुष श्री गुरु तात्यांची गोड अशी परंपरा, जवळजवळ 350 वर्षाची परंपरा, सद्गुरू प्रल्हाद महाराजांची परंपरा आज तागत गुरुवर्य भूषण महाराज तात्या जतन करत आहेत. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. ही परंपरा सांभाळत आहेत. अलीकडल्या काळामध्ये धकाधकीचं जीवन वाढले बघा, प्रवास वाढलाय, सगळ्या गोष्टी वाढल्या. महाराष्ट्रामध्ये काल एक दिवशी कीर्तनकार 4 चाकी गाडीमध्ये फिरायला लागले. काल एक दिवशी कीर्तनकार एसी गाडीमध्ये फिरायला लागले. काल एक दिवशी कीर्तनकार लक्झरी गाडीमध्ये फिरायला लागले. पण श्री गुरु तात्यांची परंपरा आहे बा दादा, तुम्ही सगळे जाणकार आहात. बघा आजही गुरुवर्य भूषण महाराज कुठेही कीर्तनाचा 1 रुपया हनुमामा ठरवत नाहीत. तुम्ही जे द्याल सरपंच आजही ते तेवढंच पाकिट घेऊन जातात. आणखी जीवनामध्ये कधी ना त्यांनी तक्रार केली नाही. महाराज आम्ही साधे काळचे कीर्तनकार आज गाडीमध्ये फिरतोय महाराज, पण गुरुवर्य आजही महाराज रात्रंदिवस टेलर साहेब 2 व्हीलरचा प्रवास करतात. जीवन फार धकाधकीचे, कधी कोणता कोणावरती प्रसंग येईल भाऊ सांगता येत नाही. सगळे आपण जाणकार आहात, दानशूर आहात, आपण मोठी माणसं आहात. थोडीशी मी विनंती करतोय. खरं तर महाराज मला म्हणत होते, अण्णा अजिबात तुम्ही कोणाला आग्रह नका करत जाऊ, माझं जीवन खूप छान आहे. पण माझ्या थोड्या मनामध्ये आमच्या संकल्प आला की ज्यांनी श्री गुरु तात्यांनी आयुष्यभर समाजाची हजारो एकर जमीन ती सुद्धा दान केली. हजारो एकर जमीन श्री गुरु तात्यांची श्रीगोंद्यामध्ये होती. महाराज 1 एकर विकला तरी फॉर्च्युनर आले असते, एवढं ज्यांचं ऐश्वर्य, पण ते आजही 2 व्हीलरचा प्रवास करतात. माझे सर्वांना विनंती घड्या, ज्या तात्यांनी अनेक वर्ष सेवा केली, परमपूजनीय गुरुवर्य भूषण महाराज सेवा करतायत. एक संकल्प केलाय महाराजांनी, एक सुंदर अशी गाडी घेऊन द्यायची. बघा संपत महाराज गडा काढले, कीर्तनकार आले तर फॉर्च्युनर अगदी एसी गाड्या असतात. ती त्यांची संपत्ती ऐश्वर्य. महाराज आपण आपल्या माणसाला सांभाळलं पाहिजे, मला एवढं सांगायचंय. महाराज जे गुरुवार रात्रंदिवस आपली सेवा करतात, महाराज छोटासा संकल्प येईल त्यांना एका सुंदर गाडीचे आपल्याला सर्वांना बरोबर बरोबर आहे. आता आम्ही कीर्तनकार भांडून पाकिट घेतो नाही दिले तर, पण परमपूजनीय गुरुवर्य महाराज बोलत नाहीत. आमचे तात्या म्हणले काही अशी गाव आहेत आजही कीर्तन केल्यामध्ये आम्ही नंतर पाकिट, काय उधारीचा धंदा आहे का?
महाराज असं चालत नाही, पण ते महाराज शब्द सुद्धा बोलत नाहीत. माझी विनंती, ज्याला जशी इच्छा असेल. महाराज आमच्या तात्यांनी जो 2 लाख रुपयाचा निधी जमा केला, इथं तात्या बसलेत, तात्यांनी आज ताग्यात 2 लाख रुपयाचा निधी जमा केलाय. जशी ज्याची इच्छा असेल, अगदी तुम्हाला आग्रह नाही, अगदी आग्रह नाही, पण अगदी 1000 रुपयापासून कोणी म्हणाल महाराज आमच्या आई बापाच्या पुण्याने आम्हाला भरपूर आहे, 5000 द्या, 11000 द्या, काही अडचण नाही. ज्याला वाटतं श्री गुरु तात्यांचा आमच्यावरती उपकार आहे, त्यांच्या कृपेने आमचं परमार्थिक जीवन चांगलं चाललंय, त्या सर्वांना विनंती, एवढ्या धार्मिक कार्यामध्ये कोणीही पाठीमागे राहू नका. बघा, नाही तिथं आपण लाखांना खर्च करतोय हो, नाही तिथं 1000 रुपये खर्च करतोय. महाराज या सत्कार्याकरता सर्वांनी एकदा एकत्र मी सर्वांना आवाहन करतो. आजच्या कीर्तन सेवेमध्ये बघा आपल्या सेवा सार्थकी लागेल म्हणता येईल. चांडगामध्ये वैकुंठवासी फुलाईचे कीर्तन होतं आणि भूषण महाराज स्वतः हजर होते. त्या कीर्तनाकरता परिसरानं फार मोठा निधी जमा केला. श्री गुरूंच्या या गाडी करता मोठी मदत केली. माझे सर्वांचे नतमस्तक होतो. विनंती, गुरुवार्यांच्या एवढ्या कार्याकरता आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही एक प्रार्थना करतो. माझी लांबलेली वाणी मी या ठिकाणी समाप्त करतो. परत एकदा वैकुंठवासी या मातेला भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि वाणीला विराम देतो. विठ्ठल जय 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 जय